हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द मास्टर क्लास. विज्ञान सिरीज मधील जीवशास्त्राचा आजचा तिसरा लेक्चर आहे. आपण पहिल्या 2 लेक्चरमध्ये पेशींचा अभ्यास केला, जसं की पेशी व पेशींचे प्रकार, तसेच पेशींची रचना आणि पेशी अंगके देखील पाहिले. आजच्या लेक्चरमध्ये आपण टिश्यू म्हणजेच ऊती या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण टिश्यू आणि टाइप्स ऑफ टिश्यू पाहणार आहोत. त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर मधील आयोगाने विचारलेले प्रश्न देखील आपण डिस्कस करणार आहोतच. नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हा सगळ्यांना सरळ सोप्या भाषेत समजेल आणि लक्षात राहील, हाच या विज्ञान सिरीजचा उद्देश असेल. चला तर लेक्चर चालू करूयात. सर्वप्रथम आपण बघूया ऊती म्हणजे काय. तर ऊती म्हणजे काय, तर समान रचना असणाऱ्या आणि समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला आपण ऊती असे म्हणतो. तर ऊती ही संज्ञा बिचट या शास्त्रज्ञाने दिली. ऊतींचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला ऊतीशास्त्र असे म्हणतो. जसे की हिस्टॉलॉजी, आपण पेशी शिकत असताना हिस्टॉलॉजी पाहिलेला. तर हिस्टॉलॉजी म्हणजे काय, हिस्टो म्हणजे ऊती आणि लॉजी म्हणजे स्टडी. हिस्टो म्हणजे टिश्यू, लॉजी म्हणजे स्टडी. ठीक आहे. ते हिस्टोलॉजी ही संज्ञा मेयर या शास्त्रज्ञाने दिली आणि या हिस्टोलॉजीचा शोध मार्सेलो मालपिगी याने लावला. मार्सेलो मालपिगी हे आपण पेशी या लेक्चर मध्ये पण डिस्कस केलेलं आहे. तर बऱ्याच पेशी एकत्र येऊन विशिष्ट काम करतात, त्याला आपण ऊती असं म्हणतो. जसं आपण हे डायग्राम दिलेलं आहे, तर ही एक पेशी आहे, ही दुसरी पेशी आहे. तर ह्या अशा बऱ्याच पेशी एकत्र येऊन विशिष्ट काम करतात, त्याला आपण टिश्यू असे म्हणतो. या सेल्स आहेत, ह्या एकत्र येऊन जे विशिष्ट कार्य करतात त्याला आपण पेशी असं म्हणतो. ऊतींचे प्रकार आपण पाहायला गेलो तर ऊतींचे प्रकार हे मुख्यतः दोन टाईप मध्ये आहेत. जसे की एकपेशीय, त्याला आपण युनिसेल्युलर टिश्यू म्हणतो. सेकंड आहे बहुपेशीय, त्याला मल्टीसेल्युलर टिश्यू असं आपण म्हणतो. आता एकपेशीय ऊती आपण त्याला काय म्हणतो, तर अशा ऊतींमध्ये फक्त एकच पेशी असते. ही एक पेशी सर्व कार्य स्वतः करते. जसं की अन्न घेणे, श्वसन, उत्सर्जन ह्या क्रिया आहेत ती स्वतःच करते. त्यामुळे याचं बेस्ट एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर पहिलं आहे ते अमिबा आणि पॅरेशियम. सेकंड आहे बहुपेशीय ऊती म्हणजे मल्टीसेल्युलर टिश्यू. अशा ऊतींमध्ये अनेक पेशी ह्या एकत्र येऊन कार्य करतात. या पेशींचं आपापल्या कामात विशेष स्पेशलायझेशन असतं. ऊती त्यानंतर अवयव आणि नंतर संपूर्ण अवयव संस्था तयार होते. जसं की प्राणी ऊती आणि वनस्पती ऊती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मल्टीसेल्युलर टिश्यू मधील ॲनिमल टिश्यू म्हणजे प्राणी ऊती हे आपण इन डिटेल पाहणार आहोत. प्राणी ऊती, आता प्राणी ऊतीचे म्हणजे ॲनिमल टिश्यूज याचे 2 प्रकार आहेत. जसं आपण पाहतो डायग्रामॅटिकली समोर आहे तुमच्या जटिल ऊती आणि एक सिंपल सरळ ऊती, सिंपल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू. तर हे सिंपल टिश्यूचे एकच टाईप आहे, जो की अबिस्तर ऊती, ज्याला आपण इपिथेलियल टिश्यू असं म्हणतो. तर इपिथेलियल टिश्यू मध्ये तुम्ही बघू शकता की इथे याचे मुख्यतः 6 प्रकार आढळतात आपल्याला. जसं की सरळ पट्टिकी अबिस्तर, ज्याला आपण सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम असं म्हणतो. सेकंड आहे स्तरित पट्टिकी अबिस्तर म्हणजे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. स्तंभीय अबिस्तर कोलमनार एपिथेलियम. फोर्थ आहे रोमक स्तंभीय अबिस्तर, ज्याला आपण सिलिएटेड कोलमनार एपिथेलियल असं म्हणतो. फिफ्थ आहे घनारूप अबिस्तर, ज्याला क्युबॉइडल इपिथेलियम असं म्हणतो. आणि ग्रंथील अबिस्तर, त्याला आपण ग्लँड्युलर इपिथेलियम असं म्हणतो. तर जटिल ऊती म्हणजे कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये हे 3 प्रकार प्रामुख्याने आढळतात. एक आहे संयोजी ऊती, ज्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. सेकंड आहे स्नायू ऊती, मस्क्युलर टिश्यू. थर्ड आहे चेता ऊती, म्हणजेच आपण नर्वस टिश्यू असं देखील म्हणतो. तर संयोजी ऊतीमध्ये हे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जसे की अस्थि म्हणजे बोन, रक्त ब्लड, अस्थिबंध लिगामेंट. ठीक आहे. टेंडॉन म्हणजे स्नायुरज्जू, कास्थी म्हणजे कार्टलेज, विरल ऊती म्हणजे अरेओलार आणि लास्ट आहे चरबीयुक्त युती म्हणजे ॲडिपोज टिश्यूज. ठीक आहे. तर हे काही प्रकार आहेत ते संयोजी ऊतीचे आहेत, कनेक्टिव्ह टिश्यूज. सेकंड आहे स्नायू ऊती. स्नायू ऊतीमध्ये 2 प्रकार आढळतात आपल्याला मस्क्युलर टिश्यू मध्ये. ऐच्छिक स्नायू म्हणजेच आपण व्हॉल्युंटरी मसल्स, आणि सेकंड आहे अनैच्छिक स्नायू म्हणजेच आहे इनव्हॉल्युंटरी मसल. थर्ड आहे नर्वस सिस्टीम. आता हे जे आपण आता डिस्कस केले डायग्रामॅटिकली, हे आपण इन डिटेल पुढे लेक्चर मध्ये पाहायचं आहे. तर फर्स्ट असेल
सिंपल टिश्यू म्हणजे सरळ ऊती. आता या सरळ ऊती ह्यांना का आपण म्हणतो, तर ह्या ऊती फक्त एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या असतात, म्हणून या सरळ ऊती असतात. आता याचे प्रामुख्याने प्रकार आहे ते अभिस्तर ऊती, ज्याला आपण इपिथेलियल टिश्यू असं म्हणतो. तर यामध्ये पेशींची रचना कशी दाटीवाटीची असते. जसं आपण इथे डायग्राम मध्ये आपण पाहू शकता की याची जी रचना आहे ही दाटीवाटीची असते. म्हणून हे एकमेकाशी चिटकून राहतात. हे शरीराच्या बाह्य किंवा अंतर्गत पृष्ठभागावर आच्छादन करणारे हे एक लेयर आपण म्हणू शकतो की आच्छादन करणारे आपण उत्तक आहे. हे उत्तक त्वचा, तसेच अंतर्गत अवयवांचे अस्तर आणि रक्तवाहिन्यांचे अस्तर, तसेच ग्रंथी यांमध्ये हे प्रामुख्याने आढळतात. तर याचे कार्य काय आहे? तर कार्य याचे काय? संरक्षण आहे, पोषण आहे, रहिस्त्रवण, उत्सर्जन आणि संवेदना. शरीराच्या बाह्य भागाचे संरक्षण करते. तुम्ही इमॅजिन करू शकता, म्हणजे संरक्षण, आपली जी स्किन आहे, याचं त्वचा ही याची बेस्ट एक्झाम्पल आहे, जी शरीराच्या बाह्य भागाचे संरक्षण करते. ठीक आहे. ऍब्सॉर्प्शन, शोषण हे एक याचे मुख्य कार्य आहे. जसं की पचन संस्था आहे आपली, त्यातील अन्नातील पोषक घटकांचं हे शोषण करतं, हे ऍब्सॉर्प्शन करतं, हे याचं प्रमुख कार्य आहे. त्यानंतर सिक्रिशन. सिक्रिशन कसलं? तर घाम किंवा लाळ किंवा हार्मोन्स यांचे स्त्रवण करणं. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्सक्रिशन. जसं की किडनीमध्ये नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे. एक्सक्रिशन हे देखील याचं प्रमुख कार्य आहे. त्यानंतर सेन्सेशन. काही पेशींमध्ये संवेदनांची जाणीव होते, त्याला आपण सेन्सेशन म्हणतो. हे पण आपण पुढे जाऊन इन डिटेल बघणारच आहोत. तर हे सिंपल टिश्यू जे आहेत याचे हे मुख्य कार्य आहेत. आणि सिंपल टिश्यूचा आपण पाहिलं एक टाईप आहे जो आहे एपिथेलियल टिश्यू. सो नेक्स्ट आहे, हे आपण एक डायग्रामॅटिकली हे बघून घ्या. अभिस्तर ऊतीचे प्रकार म्हणजे एपिथेलियल जे टिश्यू आहे हे आपले जे ऑर्गन्स आहेत हे कुठे आढळतात ते आपण बघा. एक ओव्हरव्ह्यू पाहायचा आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय हे पहिलं आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. ठीक आहे. जे की एअर सॅक्स किंवा लंग्स मध्ये हे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमचं हे स्ट्रक्चर आहे. हे आहे सिंपल क्युबॉइडल. सेकंड पाहायचं तर सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. थर्ड आहे सिंपल कॉलमनार. त्यानंतर आहे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. हे इसोफॅगस मध्ये आपल्याला हे आढळतात. त्यानंतर आहे सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम, जे की रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये हे प्रामुख्याने आढळतात. तर हे आहे जे फ्लॅट सरफेस जे असतात ते सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम जे आहे हे एअर सॅक किंवा लंग्स आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे फ्लॅट जे असतात ते आहेत ते सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, जे की सिंपल क्युबॉइडल आहे. ज्या ऑर्गनचा जसा शेप आहे त्यानुसार हे अम, अम, यांचे इपिथेलियमचे स्ट्रक्चर आहेत. तर हे आपण पुढे पाहणार आहोत इन डिटेल मध्ये. तर सरळ पट्टी की अभिस्तर हे याचं पहिलं टाईप आहे. तर ह्या ऊती आहेत आकाराने अतिशय बारीक आणि चपट्या असतात, तसेच हे नाजूक अस्तर तयार करतात. जसं आता आपण पाहिलं की ह्या कुठे आढळतात आपल्याला, तर हे लंग मध्ये किंवा एअर सॅक मध्ये आढळतात. हे सरळ पट्टी की अभिस्तर. पण हे टिकाऊपणा याची कमी असते, पण ह्याची पारगम्यता जास्त असते. जसं आपण म्हणतो परमियाबिलिटी. जसे की पेशी पातळ असल्यामुळे वायू, द्रव व लहान रेणूंचे सहज हे विनिमय म्हणजेच डिफ्युजन आणि फिल्ट्रेशन हे होत असते. याची कन्सिस्टन्सी ह्याची पातळ असते. ठीक आहे. म्हणजे ह्याची परमिएबिलिटी जास्त असते, त्यामुळे याचं डिफ्युजन आणि फिल्ट्रेशन होते. आणि हे एकच थर असतो. ठीक आहे. सरळ पट्टी किंवा बिस्तराचे एकच थर असतो. तर हे प्रामुख्याने एअर सॅक आणि हृदयाची आतली परत आपण म्हणू शकतो किंवा रक्तवाहिन्यांची आतील भिंत म्हणजे एंडोथेलियम हे या ठिकाणी हे आढळते. नेक्स्ट आहे स्तरित पट्टी की अभिस्तर. त्याला आपण स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम असं म्हणतो. जसं की नावाप्रमाणे या ऊतींच्या रचनेमध्ये एकावर एक असे थर आपण पाहू शकतो. आता तुम्ही इथे डायग्राम मध्ये एकावर एक असे थर आहेत. हे जे आपल्याला दिसतात त्याचे ते न्यूक्लियस आहे. त्वचेच्या बाह्य स्तरात हे आढळून येतात आणि या ऊती अवयवांचे संरक्षण करण्याचे आणि त्यांची झीज थांबवण्याचे मुख्य कार्य करतात. कोण? तर स्तरित पट्टी की अभिस्तर. जसं की सतत नवीन पेशी तयार होऊन वरच्या जुन्या पेशींना हे ढकलून काढतात. जसं आपण डेड स्किन वगैरे म्हणतो, याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. हे सतत नवीन पेशी तयार होऊन वरच्या जुन्या पेशींना हे ढकलून
कळतात. तर ह्याचे प्रामुख्याने ना दोन प्रकार आहेत. जसे की केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम आणि नॉन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. तर केराटिनाइज्ड काय आहे, तर वरच्या थरात हे केराटिन प्रथिन असतात. केराटिन हे प्रथिन असतात आणि पेशी मृत होतात आणि संरक्षण करतात, जसं की स्किन एपिडर्मिस. आणि सेकंड आहे हे नॉन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम, जसे की ओलसर व जिवंत पेशी असतात आणि सतत द्रवाने झाकलेल्या असतात. उदाहरणार्थ तोंड लाळ आहे, बरोबर. त्याचप्रमाणे अन्ननलिका आणि योनी हे यांचे बेस्ट एक्झाम्पल आहेत नॉन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्तंभीय अभिस्तर. हे एकच ऊतींचा थर असतो, बरोबर. हे हे पण देखील नावाप्रमाणेच आहे. या ऊतींची रचना स्तंभाप्रमाणे आहे. जसं तुम्ही इथे पाहू शकता, हे स्तंभ आहेत, त्याचप्रमाणे याचं नाव देखील आहे. हे स्तंभाप्रमाणे यांची रचना असते आणि आकाराने हे लांबट असून आतड्यांच्या आतील स्तरात असतात. आता आतड्या आपल्या अशा लांब रचनेने हे लांब असतात, म्हणून ह्याची रचना देखील हे स्तंभाप्रमाणे असते. ठीक आहे. तर ह्याच्यात पचन झालेल्या अन्नातील पोषण द्रव्यांचे शोषण करणे व पाचकरस स्त्रवणे हे स्तंभीय अभिस्तरचे अभिस्तर ऊतीचे मुख्य कार्य आहे. ठीक आहे. तर हे पेशी लांबट आणि स्तंभाकार म्हणजे कॉलम लाईक आपण म्हणू शकतो हे असतात आणि यांच्या केंद्रस्थानी न्यूक्लियस असतो. हे आपण इथे पाहू शकता डायग्राम मध्ये. त्यांना न्यूक्लियस आहे आणि हे मेजरली आपल्याला लहान आतडे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हे आढळतात. ठीक आहे. तर 3 टाइप झाले: सरळ पट्टिकी अभिस्तर, स्तरित पट्टिकी आणि स्तंभीय अभिस्तर. नेक्स्ट असेल रोमक स्तंभीय अभिस्तर, ज्याला आपण सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम असं म्हणतो. ज्या स्तंभीय अभिस्तर ऊतींना केसांसारखे रोमके असतात. आता इथे डायग्राम मध्ये तुम्ही बघायला गेला तर हे केसांसारखे छोटे छोटे तुम्हाला रोमके दिसतात. त्यांना रोमक स्तंभीय अभिस्तर ऊती म्हणतात. या ऊती आतड्यांच्या आतील भागात असतात. ठीक आहे. या ऊती प्रामुख्याने श्वसन मार्गात आढळतात. आता या ऊतक जे आहे, ऊतक किंवा ऊती आपण म्हणू, पेशी लांबट आणि स्तंभाकार असतात. या पेशींच्या वरच्या ह्या इथे डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता, वरच्या टोकावर सिलिया म्हणजे लहान केसांसारखी ही रचना आहे, छोटी छोटी छोटी. आणि हे श्वसन नलिकेत जसं की नाक, श्वसन नलिकेत, त्याचप्रमाणे नाक आणि कानात देखील, कानाच्या आतील भागात देखील हे आढळतात. जसं की आपल्या नाकामध्ये केस असणे किंवा कानामध्ये केस असणे, श्वसन नलिकेत हे सिलिएटेड केसांसारखं रोमके असणे, हे मेजरली रोमक हे स्तंभीय अभिस्तर आपल्याला या ठिकाणी आढळतात. ठीक आहे. जसं की श्वसन मार्गात धूळ, ठीक आहे, मी एक्झाम्पल देते. श्वसन मार्गात धूळ किंवा कफ, ज्याला आपण म्युकस असं म्हणतो, हे बाहेर नेणे. त्याचप्रमाणे फॉलिपियन ट्यूब मध्ये देखील हे एपिथेलियम आपल्याला आढळते. जसं की फॉलिपियन ट्यूब मध्ये ओवम गर्भाशयाकडे आपण नेणे आणि नेणे हे याचं कार्य आहे आणि शरीराला संक्रमणापासून संरक्षण देणे हे रोमक स्तंभीय अभिस्तराचं कार्य आहे. नेक्स्ट आहे घनारूप अभिस्तर. ठीक आहे. नेक्स्ट आहे घनारूप क्युबॉइडल एपिथेलियम आपण त्याला म्हणतो. हे देखील नावाप्रमाणेच आहे. या ऊती घनाकृती असतात आणि या ऊती वृक्क नलिकेच्या आतील स्तर आणि लाळ ग्रंथीच्या नलिका या ठिकाणी आढळतात. तर लाळ स्त्रवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. तर या पेशींचा आकार आहे घनासारखा असतो. इथे तुम्ही पाहू शकता, याचा घनासारखा आकार असतो आणि पेशींचा एकच थर असतो. ठीक आहे. तर केंद्रस्थानी गोलसर ह्याला न्यूक्लियस, आता इथे पाहू शकता तुम्ही, इथे देखील न्यूक्लियस आहे. ठीक आहे. तर हे घनासारखा ह्याचा आकार असतो आणि एकच पेशीचा थर असतो. जसं की हे मूत्रपिंडातील नळ्या म्हणा किंवा लाळ ग्रंथी किंवा घामाच्या ग्रंथी यांच्या नलिका. तर यांचं कार्य काय आहे, तर ग्रंथींचे स्त्रवण आणि मूत्रपिंडातील नळ्यांमध्ये शोषण, त्याचप्रमाणे ग्रंथींच्या नलिकांचे आवरण आहे त्यांचे संरक्षण हे क्युबॉइडल एपिथेलियम करत असते. नेक्स्ट आहे ग्रंथील अभिस्तर, ग्रँड्युलर एपिथेलियम. ठीक आहे. तर क्वचित वेळी अभिस्तर ऊतीच्या आतील बाजूस घड्या पडतात व त्यामुळे बहुपेशीय ग्रंथी तयार होतात आणि त्याला ग्रंथील अभिस्तर ऊती असं म्हणतो. तर या पेशीचे मुख्य कार्य म्हणजे काय, तर विविध पदार्थांचे स्त्रवण करणे. ठीक आहे. पेशींचा आकार प्रामुख्याने घनाकार किंवा क्युबॉइडल किंवा स्तंभाकार असतो. ठीक आहे. मी इथे तुम्ही पाहू शकता डायग्राम मध्ये. तर ह्याचं मेन कार्य काय, तर हार्मोन्स स्त्रवणे, जसं की ग्रोथ, रिप्रोडक्शन अँड मेटाबॉलिझम नियंत्रण
करणे हे याचं प्रमुख कार्य आहे. तर एन्झाईम स्त्रवणे हे देखील याचं कार्य मानलं जातं. तर हे ग्रंथी लबिस्तरचे मेनली 2 प्रकार आपल्याला आढळतात, जसं की एक्झोक्राईन ग्लॅंड, ज्याला आपण बाह्यस्रावी ग्रंथी असं म्हणतो, आणि एंडोक्राईन ग्लॅंड, अंतःस्रावी ग्रंथी असं म्हणतो. तर एक्झोक्राईन काय, तर श्वास हे स्त्राव जे नलिकेद्वारे शरीराबाहेर किंवा एखाद्या पोकळ अवयवात जातो, जसं की लाळ ग्रंथी किंवा घाम ग्रंथी. एंडोक्राईन ग्लॅंड काय आहे, तर स्त्राव हार्मोन्स आहेत ते थेट रक्तामध्ये सोडतात, जसं की थायरॉइड आणि पिच्युटरी ग्लॅंड. ठीक आहे, तर हे 2 आहेत ते ग्रंथी लबिस्तरचे टाईप आहेत, एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लॅंड. नेक्स्ट आहे जटिल ऊती, कॉम्प्लेक्स टिश्यू. आपण आता पाहिलं सिंपल टिश्यू, त्यानंतर आपण पाहणार आहोत जटिल ऊती. ठीक आहे, तर हे एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊती म्हणजे जटिल होय. आता ह्या जटिल सिंपल मध्ये एका पेशीने बनलेले असतात, आणि जटिल मध्ये एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊती म्हणजे जटिल ऊती होय. तर ह्याचे 3 प्रकार आपण पाहिले मगाशी. संयोजी, त्यामध्ये पहिला होतं संयोजी ऊती. आता संयोजी ऊती आपण इन डिटेल पाहणार आहोत. त्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. तर हे संयोजी ऊती हा मानवी शरीरातील सर्वात प्रचलित आणि व्यापकपणे वितरित ऊती प्रकार आहे. जसं की शरीरातील विविध अवयव आणि ऊतींना एकमेकींना जोडण्याचे व शरीराच्या अवयवांना आधार देण्याचे काम हे संयोजी ऊती करत असतात. आणि संयोजी ऊती या जेली सदृश्य द्रव स्वरूपात स्वतःच्या पेशींना सामावून घेतात. थोडक्यात बघायचं झालं तर हे काय, तर हे मुख्य याचं कार्य काय आहे संयोजी ऊतीचं, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे नावातच आहे, अवयवांना जोडणे, आधार देणे आणि संरक्षण देणे. त्याचप्रमाणे शरीराचे अवयव एकत्र ठेवणे हे याचे प्रमुख कार्य मानले जाते. तर हे संयोजी ऊतीचे प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. संयोजी ऊतीचे प्रकार आहेत, जसे की आपण सुरुवातीला शॉर्टमध्ये पाहिले, ते आता इन डिटेल पाहणार आहोत. पहिला आहे अस्थी, जसं की बोन. हे बोन तर सगळ्यांना बेसिक बोनची इन्फॉर्मेशन असतेच. या अतिशय मजबूत असतात व शरीरातील मुख्य अवयवांना आधार देण्याचे कार्य करतात. त्याचप्रमाणे अस्थींमार्फत शरीराची आधार चौकट बनवली जाते. अस्थिपेशी या कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या संयोगापासून बनवलेल्या जेलीसदृश्य द्रवात घट्ट रुतलेल्या असतात. म्हणजे शरीराला आकार, आधार आणि संरक्षण देण्याचे कठीण आणि जोडणी ऊतक आहे. हे शरीराचा सांगाडा म्हणजे स्केलेटल तयार करते. तर याचं कार्य काय आहे, शरीराला आकार देणं, आधार देणं. ठीक आहे, स्नायूंना जोडून हालचाल होण्यास मदत होणे, अंतर्गत अवयवांचे संरक्षण करणे. उदाहरणार्थ जर बघायला गेलो तर कवटी, जसं की कवटी मेंदूचे संरक्षण करते. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि फॉस्फरसची हे साठवण करते. अस्थिमज्जेत रक्तपेशींचे निर्माण देखील होत असते. नेक्स्ट आहे ब्लड, रक्त. रक्त हे द्रवरूप संयोजी ऊती आहे, जे ज्या द्रवात सामावलेले असते त्याला रक्तद्रव असे म्हणतो. हे रक्तद्रव प्रथिने, क्षार, जसं आपण म्हणतो की इट कंटेन सॉल्ट, प्रोटीन, हार्मोन्स, न्यूट्रिएंट्स, जसे की आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. ठीक आहे, रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका, त्यानंतर पट्टिका यांनी बनलेले असते. शरीराच्या विविध भागांकडे रक्तातील वायू, अन्नातील पोषण द्रव्य व संप्रेरक यांचे वहन करण्याचे कार्य रक्त करत असते. हे आहे संयोजी ऊतीचं सेकंड टाइप. थर्ड आहे अस्थिबंध, लिगामेंट. हे लिगामेंट त्यानंतर टेंडॉन आणि कार्ट्रिज ह्याच्यात सिमिलरिटी नाहीये, पण ह्याच्यात कन्फ्युजन नक्की होऊ शकतं. त्यामुळे हे एक इन शॉर्ट लक्षातच ठेवायचं. हे अतिशय लिगामेंट म्हणजे अतिशय लवचिक आणि त्याचबरोबर मजबूत असणारे हे अस्थिबंध सजीवातील 2 हाडांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करतात. म्हणजे ज्याला आपण बोन टू बोन हे एवढंच, लिगामेंट म्हणजे बोन टू बोन एवढंच लक्षात ठेवायचं. हे 2 हाडांना एकमेकांशी जोडण्याचं कार्य करतात. त्यामुळे हे आकृतिबंध स्थिर राहण्यास म्हणजे एखाद्या शरीराचा आकार राखण्यास मदत होत असते. तर हा एक मजबूत आणि लवचिक संयोजी ऊतक आहे, जो एका हाडाला दुसऱ्या हाडाशी जोडतो. बोन टू बोन एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट असेल टेंडॉन, त्याला आपण मराठी स्नायुरज्जू असं म्हणतो. स्नायुरज्जू तंतुमय व कमी लवचिक असून खूप मजबूत असतात. आता स्नायुरज्जू मध्ये काय, टेंडॉन मध्ये लक्षात ठेवायचं, हे स्नायूला हाडाशी जोडतो आणि कमी लवचिक पण मजबूत
आता हे जसं आपण लिगामेंटला लक्षात ठेवलं, बोन टू बोन, टेंडनला लक्षात ठेवायचं, मसल टू बोन. ठीक आहे, हे शॉर्टकट मध्ये एवढं लक्षात ठेवायचंय, मसल टू बोन, कारण हे स्नायू हाडांशी जोडले जातात व अस्थि आणि आकृतिबंधाची हालचाल होऊ शकते. जसं आपण डायग्राम मध्ये पाहू शकतो, हे जसे आहेत इथे डायग्रामॅटिकली हे टेंडनचं बेस्ट एक्झाम्पल राहील. नेक्स्ट आहे कास्ती, जसं की कार्टलेज. कार्टिलेज शरीरभर विस्तृत भागात विखुरलेले असून कास्थींमध्ये हाडांच्या सांध्यांच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक, कान, श्वसननलिका, स्वरयंत्रातील पोकळीत असतात. तर हे आहे लवचिक आणि गुळगुळीत आपण म्हणू शकतो संयोजी ऊतक आहे, जे हाडांच्या टोकांवर, जसे की कानात. आता तुम्ही कानाला हात लावला तर तुम्हाला हे जे बोन आहे कानाचं, हे समजेल तुम्हाला. जसं की हे लवचिक आहे, गुळगुळीत आहे. ठीक आहे, तर हे मेजरली हाडांच्या टोकावर, कानात, नाकात आणि श्वसननलिकेत आढळते. तर हे 3 आहेत. पहिलं पाहिलं आपण लिगामेंट, बोन टू बोन. त्यानंतर पाहिलं टेंडॉन, मसल टू बोन. आणि हे आहे ते एक लवचिक असं आपण म्हणू शकतो, आणि गुळगुळीत असं संयोजी ऊती आहे असं म्हणू शकतो. हे कान हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, कोणाचं? कार्ट्रिजचं. नेक्स्ट आहे विरल ऊती. अरेओलार असे आपण त्याला म्हणतो. आंतर इंद्रियांना आधार देणे, ऊतींची झीज भरून काढणे आणि अवयवांच्या आतील भाग भरणे हे यांचे मुख्य कार्य आहे. चेतातंतू, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्यांच्या सभोवतालच्या आणि ऊती, त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान विरल ऊती वास्तव्य करतात. तर विरल ऊती इन शॉर्ट आपण बघायला गेलो तर ह्या एक ना लूज कनेक्टिव्ह टिश्यू टाईप मध्ये येतं. जसे की आपण मराठीत सैल म्हणू शकतो, सैल संयोजी ऊतक, जे शरीरात त्वचेखाली आणि अवयवांभोवती आढळते. तर याचं कार्य काय मेन? तर लवचिकता आणि आधार देणे, जखम भरून येण्यास मदत मदत करणे, यालाच आपण टिश्यू रिपेअर असं देखील म्हणतो. इन शॉर्ट आपण एवढंच लक्षात ठेवायचंय की हे एक सैल म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, जे शरीराच्या त्वचेखाली किंवा अवयवांभोवती आढळते. नेक्स्ट आहे चरबीयुक्त युती, ज्याला आपण ऍडिपोज टिश्यू असं म्हणतो. या ऊती आहेत त्या त्वचेखालील वृक्काच्या सभोवताली आढळतात, ज्यांच्या पेशी मेदपिंडाने म्हणजे फॅट ग्लोब्युलस युक्त असतात. तसेच या ऊती उष्णतारोधक म्हणून कार्य करतात. आता ही देखील एक सैल संयोजी ऊतक आहे, म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, जे चरबी साठवण्याचं म्हणजे फॅट स्टोरेज आपण म्हणतो याचं काम करतं. जसं की ऊर्जेचा साठा, एनर्जी स्टोरेज, चरबी स्वरूपात ऊर्जा साठवली जाते. त्याचप्रमाणे उष्णता नियंत्रण, इन्सुलेशन आपण त्याला म्हणतो, शरीराचे तापमान देखील नियंत्रित करतो. त्यानंतर संरक्षण, प्रोटेक्शन, अंतर्गत अवयवांना आघातापासून वाचवत असतो. नेक्स्ट आहे आधार, त्याला आपण सपोर्ट म्हणतो. त्वचेखालील किंवा अवयवांभोवती आधार देण्याचं याचं मेन कार्य समजलं जातं. कोणाचं? ऍडिपोज, म्हणजे चरबीयुक्त ऊतींचं. नेक्स्ट आहे स्नायू ऊती, म्हणजे मस्क्युलर टिश्यू. स्नायू ऊती या स्नायू तंतूच्या लांब पेशींपासून बनलेल्या असतात. स्नायूंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिने असते, त्यास संकोची प्रथिने असं म्हणतो, ज्या आकुंचन आणि प्रसरणामुळे शरीराच्या हालचालीस कारणीभूत ठरतात. या ऊती शरीराच्या हालचाल नियंत्रित करतात, जसे की हाडांची हालचाल, पोटातील अन्नाची हालचाल आणि हृदयाचे ठोके. हे एक विशेष प्रकारचे ऊतक आहे, जे शरीराची हालचाल घडवून आणते. मस्क्युलर टिश्यू याचं एक कन्सेप्ट आहे, ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मी ते प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं आहे. ते कन्सेप्ट आहे ते आपण तिथेच क्लिअर करणार आहोत. मस्क्युलर टिश्यू, जसं की आपण म्हणालो की हे एक विशेष प्रकारचे ऊतक आहे, शरीराची हालचाल घडवून आणणे हे याचं मेजर कार्य आहे. ठीक आहे, तर स्नायू ऊतींचे खालीलप्रमाणे प्रकार आपल्याला आढळतात. पहिलं म्हणजे ऐच्छिक स्नायू ऊतक, म्हणजे व्हॉल्युंटरी टिश्यूज आणि इनव्हॉल्युंटरी टिश्यूज. त्यामध्ये स्केलेटल मसल टिश्यू हे ऐच्छिक स्नायू ऊतक आहे. त्याचं कार्य आहे, हे स्नायू हाडांशी जोडलेले असतात आणि आपल्या इच्छेनुसार हालचाल करण्यासाठी वापरले जातात. जसं की हातपाय हलवणे, हे आपल्या इच्छेप्रमाणे आपण हालचाल करू शकतो. याला ऐच्छिक स्नायू म्हणजे स्केलेटल मसल टिश्यू हे याचं बेस्ट एक्झाम्पल राहील. बहुधा हे पट्टेदार म्हणजे
स्ट्रेटेड दिसतात आणि या ऊतींच्या कार्यात ऐच्छिक नियंत्रण असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे अनैच्छिक स्नायू. ऐच्छिक आणि हे इनव्हॉलेंटरी, जसे की स्मूथ मसल टिश्यू. हे स्नायू आपोआप कार्य करतात, म्हणजे त्यांच्या हालचालींवर आपले नियंत्रण नसते. हे पचनसंस्था, मूत्रमार्ग आणि रक्तवाहिन्या आणि इतर अंतर्गत अवयवांमध्ये आढळतात. जसं की काही हालचाली आहेत त्यांच्यावर आपलं कंट्रोल किंवा नियंत्रण असतं, त्याचप्रमाणे यामध्ये आपलं नियंत्रण नसतं. त्यालाच आपण अनैच्छिक स्नायू ऊतक असं म्हणतो. ह्याचे वैशिष्ट्य आहे की हे पट्टेदार नसतात, नॉन स्ट्रेटेड, आणि जे आपण ऐच्छिक बघितलं ते पट्टेदार असतात. आणि हे शरीरातील अनेक आपोआप होणाऱ्या क्रिया नियंत्रित करतात. कोण? अनैच्छिक स्नायू ऊती. नेक्स्ट आहे कार्डियाक मसल टिश्यू. आता हे तिसरं टाईप आहे. पहिला पाहिलं आपण कनेक्टिव्ह, त्यानंतर मस्क्युलर, आणि आता पाहणार आहोत कार्डियाक मसल टिश्यू. तर यांचं कार्य काय? तर हे स्नायू फक्त हृदयाच्या भिंतींमध्ये आढळतात आणि हृदयाचे कार्य जसे की रक्त पंप करणे आणि नियंत्रित करणे, याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्नायू देखील पट्टेदार म्हणजे स्ट्रेटेड असतात आणि अनैच्छिकरित्या कार्य करतात, म्हणजे यावरही आपले नियंत्रण नसते. तर या 3 प्रकारचे स्नायू ऊती एकत्रितपणे शरीराची कार्यामध्ये, हालचालींमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. सो नेक्स्ट आहे नर्वस टिश्यू, चेताऊती. चेताऊती म्हणजेच हा प्राणी ऊतीचा एक प्रकार आहे, जो मेंदू, मेरुरज्जू आणि शरीरातील नसांमध्ये आढळतो. हे शरीराच्या विविध कार्यांवर नियंत्रण ठेवून आणि त्यांचे समन्वय साधून वातावरणातील बदल ओळखण्यास व शरीराच्या कार्यांना उत्तेजित करण्यास मदत करते. आता याला नर्वस टिश्यू हे कुठे आढळतात? तर ब्रेन आपण म्हणू शकतो, स्पायनल कॉर्ड, त्याचप्रमाणे नर्व्स मध्ये देखील आढळते. तर यांचं मुख्य कार्य काय असतं? तर संवेदना प्राप्त करणे, संदेश पाठवणे किंवा प्रतिसाद निर्माण करणे. ठीक आहे. चेताऊतींचे हे मुख्य कार्य आहेत. स्टिम्युलाई आपण म्हणतो, संदेशवहन आणि शरीराच्या कार्यांमध्ये समन्वय साधणे. आता ह्याचे इथे पाहू शकता तुम्ही डायग्रामॅटिकली नर्वस सिस्टीमची. हे एक्झॉन आहे, त्यानंतर एक्झॉन आहे, नोड ऑफ रॅनिव्हियर, सेल बॉडी, न्यूक्लियस आणि डेंड्राइट. आता हे सेल बॉडी म्हणजे काय? तर यात पेशीद्रव्य आणि केंद्रक असतो. आणि त्याचप्रमाणे डेंड्राइट्स म्हणजे काय? तर पेशी देहातून बाहेर पडणाऱ्या लहान शाखित तंतू असतात, जे संदेश घेतात. तसंच हे अक्षतंतू जे एक्झॉन आहेत, हे एक लांब धागा असतो, हे तुम्हाला इथे पाहू शकता. तो पेशी देहापासून दूर संदेश वाहून नेतो. ठीक आहे. तर एक रिसिव्हर आहे. आपण याला एक्झॉनला रिसिव्हर असं म्हणू शकतो. सॉरी, डेंड्राइटला आपण रिसिव्हर असं म्हणू शकतो आणि एक्झॉनला आपण सेंडर असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ॲनिमल टिश्यू इन डिटेल डिस्कस केलेला आहे. आयोगाने विचारलेले प्रश्न आता आपण इन डिटेल बघणार आहोत. राज्यसेवेने 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती विधाने सार्कोमेअर बद्दल सत्य आहे? तर विधान आहे सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. सेकंड विधान आहे ते ऊतकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. ऑप्शन आहे फक्त ए, सेकंड आहे फक्त बी, थर्ड आहे ए आणि बी दोन्ही, आणि फोर्थ आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर असणार आहे ए आणि बी हे दोन्ही विधानं जी आहेत ती सत्य आहेत. तर सार्कोमेअर बद्दलचं जे हे सत्य आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सार्कोमेअर ही टर्म मी ठेवलेली मागे, तर मी प्रश्न जिथे येईल तिथे आपण एक्सप्लेन करू असं होतं. तर सार्कोमेअर म्हणजे काय? तर हे एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. कोणाचं? मसल फायबरचं. तर स्केलेटल मसल. ठीक आहे. तर हे स्केलेटल मसल फायबरमध्ये म्हणजे ज्या स्नायूंनी आपण शरीर हालचाल करतो किंवा हलवतो, त्याला सार्कोमेअर हे रिस्पॉन्सिबल आहे. आता यामध्ये 2 तंतू म्हणजे फिलामेंट्स आपण म्हणतो, हे 2 तंतू असतात, जसे की ॲक्टिन आणि मायोसिन. त्याला आपण पातळ तंतू आणि जाड तंतू असं म्हणतो. ठीक आहे.
तर स्नायू संकोचन मसल कॉन्ट्रॅक्शन या प्रक्रियेत सार्कोमियर हे लहान होतं आणि प्रत्येक सार्कोमियर हे संकोचन मिळून संपूर्ण स्नायू आकुंचन करतो. थोडक्यात आपण पाहायला गेलो तर हे स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन युनिट आहे. म्हणजे हे संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत आणि हे तंतूचे खंड देखील आहेत. म्हणजे हे दोन्ही जे विधानं आहेत ती बरोबर आहेत. सेकंड प्रश्न आहे अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. हे राज्यसेवा 2019 मध्ये विचारलेलं आहे. तर विधान आहेत हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. सेकंड आहे हा सिद्धांत हक्सले आणि नेदरचर्के या शास्त्रज्ञांनी मांडला. तर वरीलपैकी कोणती विधाने ही सत्य आहेत? ऑप्शन आहे फक्त ऑप्शन दुसरा आहे फक्त ब. तिसरा ऑप्शन आहे आणि ब दोन्ही आणि फोर्थ आहे कोणतेही नाही. तर याचं उत्तर असणार आहे आणि ब. तर ते का? तर हे सार्कोमेर आहे. इट वॉज फर्स्ट ऑब्झर्व अंडर अ मायक्रोस्कोप बाय एमिल हेनरिच. हे एक शास्त्रज्ञ आहेत एमिल हेनरिच ड्युबायस रेमंड अँड विलियम्स क्राउस इन द 19th सेंचुरी. 19व्या शतकामध्ये यांनी याचं मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर इट्स अ डिटेल स्ट्रक्चर वॉज एक्सप्लेन बाय अँड्र्यू हक्सले अँड रॉल्फ निडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडला. त्यामुळे हे आणि ब हे दोन्ही आहेत हे विधानं बरोबर आहेत. नेक्स्ट आहे खालीलपैकी नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी स्नायू आणि हाडास जोडते. हे क्लर्क मेन 2017 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. हे मी शॉर्टकट मध्ये लक्षात काय ठेवायचं ते सांगितलेलं आहे. खालीलपैकी स्नायू आणि हाडाला कोण जोडतं तर डायरेक्ट आपल्या लक्षात एक फ्लॅशबॅक आला पाहिजे जे की टेंडॉन. ठीक आहे. प्रश्न ऑप्शन होते कार्टिलेज, टेंडॉन, लिगामेंट आणि इंटरस्टिशियल फ्लुइड. जसं की आम्ही म्हणाले की लिगामेंट, टेंडॉन आणि कार्टिलेज मध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. तर लिगामेंट जर हाड आणि हाडास जोडते असं आलं असतं तर त्याचं उत्तर लिगामेंट असतं. स्नायू आणि हाडास जोडतं तेव्हा त्याचं उत्तर टेंडॉन असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणती प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचयन करते? हे राज्यसेवा 2014 मध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तरही आपण डिस्कस केलेलंच आहे आधी लेक्चरमध्ये. लेक्चर व्यवस्थित पाहाल तर तुम्हाला ही उत्तरं सहज मिळून जातील. तर कोणती प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचयन करते? तर याचं उत्तर असणार आहे मेदऊती, ज्याला आपण ॲडिपोज टिश्यू असं देखील म्हणतो. ऑप्शन आपण पाहून घेऊयात. अभिस्तर ऊती, मेदऊती, संयोजी ऊती आणि स्नायू ऊती. आता हे इथे क्लिअर सांगितलेलं आहे प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचयन करते. हे आपण डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे ॲडिपोज टिश्यू मेद ऊती. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्नायूंच्या ऊतींबद्दल चुकीचे विधान ओळखा. प्रश्न ऑप्शन आहे अवयवांमध्ये ऐच्छिक स्नायू असतात. सेकंड आहे स्नायूंच्या ऊती हे घनाकृती पेशींनी बनलेल्या असतात. थर्ड आहे सूक्ष्मदर्शकाखाली ऐच्छिक स्नायूंमध्ये हलके आणि गडद ते दिसतात. फोर्थ आहे स्नायूंमध्ये विशेष संकुचित प्रथिने असतात. तर यामध्ये आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. जसं आपण आधी डिस्कस केलंय अवयवांमध्ये ऐच्छिक स्नायू असतात. हे बरोबर उत्तर आहे. म्हणजे बरोबर विधान आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचंय. नेक्स्ट आहे स्नायूंच्या ऊती ह्या घनाकृती पेशींनी बनलेल्या असतात. स्नायूंच्या ऊती ह्या घनाकृती पेशींनी बनलेल्या नसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शकाखाली ऐच्छिक स्नायूंमध्ये हलके आणि गडद पट्टे हे दिसतात. आपण हे स्ट्रेटेड एपिथेलियम हे पाहिलेलं आहे. जसं की आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसतात. नेक्स्ट आहे स्नायूंमध्ये विशेष संकुचित प्रथिने असतात. हे देखील बरोबर विधान आहे. त्यामुळे आन्सर आहे सेकंड, जे की चुकीचं विधान आहे. स्नायूंच्या ऊती या घनाकृती पेशींनी बनलेल्या असतात. हे चुकीचं विधान आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या घटकांच्या आकुंचन आणि शिथिलता यामुळे अवयवांची हालचाल होते? आकुंचन आणि शिथिलता हे आलं की आपल्याला लगेच क्लिक झालंच पाहिजे की कशामुळे होतं. तर चेतापेशी नक्कीच नाही. ठीक आहे. हाडांमुळे तर नाही. उपास्थीमुळे पण होत नाही.
तर याचं उत्तर आहे स्नायू पेशी, जे की आपल्या आकुंचन आणि शिथिलता यामुळे अवयवांची हालचाल होत असते. तर याचं उत्तर आहे स्नायू पेशी. सो हे आपण इन डिटेलमध्ये टिश्यू डिस्कस केलेलं आहे, एनिमल टिश्यू. सो नेक्स्ट लेक्चर आपला असणार आहे प्लांट टिश्यू. सो नेक्स्ट लेक्चर बघायला विसरू नका आणि मास्टर क्लास या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. थँक यू सो मच.